नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, सीईटी बाय ग्लोबल ऑनलाईन चॅनलवरती सर्वांचं स्वागत आहे. तर विद्यार्थी मित्रांनो, महाराष्ट्र MBA सीईटी 2026च्या रिझल्ट नंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट सुरू होते ती म्हणजे आपली कॅप राऊंड, राईट? मग बऱ्याच विद्यार्थ्यांना मार्क्स आलेत, बट पर्सेंटाईल काय असतं? पर्सेंटाईल पण समजलेलं आहे, पण आता पुढे काय करायचं हा प्रश्न उभा राहतो. मग रजिस्ट्रेशन कधी करायचं, ऑप्शन फॉर्म काय असतं, अलॉटमेंट कसं होतं, है ना? बेटरमेंट फ्रीज काय असतं, त्यासाठी डॉक्युमेंट काय लागतील, ऑप्शन फॉर्म कसा भरायचा, या सर्व गोष्टींचं कन्फ्युजन विद्यार्थ्यांमध्ये असतं, राईट? त्यामुळे आजच्या व्हिडिओमध्ये आपण कॅप राऊंडची कंप्लीट प्रोसेस स्टेप बाय स्टेप अगदी सोप्या भाषेत समजून घेणार आहोत. त्यामुळे सगळ्यांनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघायचा आहे. सगळ्यात आधी एक गोष्ट लक्षात ठेवा विद्यार्थी मित्रांनो, MBA CET मध्ये फक्त पर्सेंटाईल मिळवणं पुरेसं नसतं. खरं ऍडमिशन गेम सुरू होतं ते कॅप राऊंड नंतर. ओके, कारण खूप विद्यार्थ्यांना चांगले मार्क्स मिळतात आणि चांगले मार्क्स असून पण है ना, त्यांना माहिती नसल्यामुळे, इन्फॉर्मेशन नसल्यामुळे त्यांचं बेस्ट कॉलेज जे आहे ते मिस होऊन जातं. आणि काही स्टुडंट्स कमी पर्सेंटाईल पण घेतात, पण त्यांचं स्मार्ट फिलिंगमुळे चांगलं कॉलेज त्यांना मिळवता येऊ शकतं. ठीक आहे, त्यामुळे हे कन्फ्युजन होऊ नये आणि तुमचं नुकसान होऊ नये त्यासाठी आपण कम्प्लीट रोडमॅप जो आहे तो आज समजून घेऊया. ठीक आहे, सर्वात पहिली स्टेप म्हणजे कॅप रजिस्ट्रेशन. ठीक आहे, कॅप रजिस्ट्रेशन पासून आपण सुरुवात करूया. बघा, रिझल्ट लागल्यानंतर काय होतं, सीईटी सेल एक ऑफिशियल नोटिफिकेशन रिलीज करतं, कॅप पोर्टल सुरू करतं. ओके, यामध्ये तुम्हाला तुमचं ऑनलाईन रजिस्ट्रेशन करावं लागतं, त्यासाठी तुमची फीस पण घेतली जाते. यामध्ये तुम्हाला तुमचं पर्सनल डिटेल्स भरावं लागतं, सीईटीचे डिटेल्स, तुमचे मार्क्स किती आहेत वगैरे सर्व गोष्टी तुम्हाला भराव्या लागतात. अकॅडमिक डिटेल्स भरावे लागतात, कॅटेगरी डिटेल्स भरावे लागतात आणि तुमचे डॉक्युमेंट्स काही तुम्हाला अपलोड करावं लागतं. हे सर्व तुम्हाला रजिस्ट्रेशनच्या वेळेस भरावं लागतं. ठीक आहे, आता इथे काय चुका होतात आपल्या, काही स्टुडंट्स खूप मोठ्या छोट्या छोट्या मिस्टेक करतात, बट त्याचा मोठा इम्पॅक्ट होत असतो, राईट? चुकीची कॅटेगरी सिलेक्ट करणं, डॉक्युमेंट्स ब्लर अपलोड करणं, क्लिअर डॉक्युमेंट्स अपलोड नाही करत आहे ना, त्यामुळे प्रॉब्लेम येऊ शकतो. तुम्ही तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे ते रिजेक्ट होऊ शकतं. करेक्ट आहे, त्यामुळे तुमचा पण टाइम जो आहे तो वेस्ट होऊ शकतो. त्यामुळे काय करायचंय, डॉक्युमेंट जेव्हा आपण सबमिट करत असतो, ऑनलाईन सबमिट करतो आपण, राईट? त्याचे क्लिअर फोटोज काढायचे आणि मगच अपलोड करायचे. ओके, त्यानंतर आणखीन काय चुका होऊ शकतात, तर स्पेलिंग मिस्टेक होऊ शकतात, राईट? स्पेलिंग मिस्टेक करायचं नाहीये, तुमचं जे व्यवस्थितपणे डॉक्युमेंट्स बघायचे आणि त्या डॉक्युमेंटवर जे डिटेल्स आहेत ते डिटेल्स व्यवस्थित पाहूनच तुमची स्पेलिंग जी आहे ते टाईप करायची. ठीक आहे, ग्रॅज्युएशन पर्सेंटेज जे आहेत, है ना, ग्रॅज्युएशन मार्क्स म्हटलं तरी चालेल. ग्रॅज्युएशन मार्क्स टाकताना पण आपण कधी कधी चुकीचा आकडा टाकतो, ते सुद्धा करायचं नाही. अशा चुका पूर्णपणे अवॉइड करायचं आहे, है ना? कारण पुढे आपलं व्हेरिफिकेशन होत असतं, नुसतं रजिस्ट्रेशन झालं आणि संपलं असं नाहीये. त्याचं व्हेरिफिकेशन होत असतं, डॉक्युमेंटचं व्हेरिफिकेशन होत असतं. समजलं? त्यामुळे या गोष्टी, या चुका अजिबात करायच्या नाहीयेत. तर पहिली स्टेप आहे रजिस्ट्रेशन. त्यानंतर एकदा का रजिस्ट्रेशन तुमचं झालं, त्यानंतर होतं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन. ओके, आता डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन हे दोन प्रकारे होत असतं. एक होतं तुमचं ई स्क्रुटिनी आणि दुसरं होतं फिजिकल स्क्रुटिनी. आता स्क्रुटिनी म्हणजे काय? स्क्रुटिनी म्हणजे तुमचं व्हेरिफिकेशन, तुमची चेकिंग. स्क्रुटिनी म्हणजे चेक केलं जातं. ई स्क्रुटिनी म्हणजे तुमचं इलेक्ट्रॉनिक पद्धतीने व्हेरीफाय केलं जातं, स्क्रुटिनी केलं जातं, चेक केलं जातं. ठीक आहे, आणि फिजिकल स्क्रुटिनी म्हणजे फिजिकल तुमचे डॉक्युमेंट जे आहेत ते स्क्रुटिनी केलं जातं, चेक केलं जातं. ठीक आहे, जर डॉक्युमेंट्स तुमचे प्रॉपर असतील तर ऍप्लिकेशन व्हेरीफाय होतं. जर व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यावरच, है ना, तुमचं काय होतं, म्हणजे जर तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनमध्ये काहीतरी प्रॉब्लेम झाला तर तुमचं रजिस्ट्रेशन जे आहे त्यामध्ये प्रॉब्लेम येऊ शकतो. आणि एकदा का व्हेरिफिकेशन कंप्लीट झाल्यावरच तुम्ही तुमच्या पुढच्या स्टेपला एलिजिबल होत असता. अलग लक्षात, डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं तरच तुम्ही तुमच्या पुढच्या स्टेपला एलिजिबल होऊ शकता, अदरवाईज तुम्हाला पुढच्या स्टेपला जाता येणार नाही. मग त्याच्या पुढची स्टेप कुठली आहे? त्याच्या पुढची स्टेप आहे तुमची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. काय आहे? प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट. एकदा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन झालं की तुमची मेरिट लिस्ट येते, है ना? आणि ही अगदी महत्त्वाची असते, खूप इम्पॉर्टंट असते मेरिट लिस्ट. मेरिट लिस्टमध्ये तुमचं नाव असतं, तुमची कॅटेगरी, तुमचं पर्सेंटाईल, तुमचा रँक काय, हे सगळ्या गोष्टी दिसत असतात. आलं लक्षात? या सगळ्या गोष्टी दिसत असतात. आता तुम्हाला वाटत असेल, तुम्हाला एक प्रश्न निर्माण झाला असेल, सर रँक कशी ठरते? बरोबर आहे, बऱ्याच विद्यार्थ्यांना हा प्रश्न येतो, है ना? सर माझं पर्सेंटाईल सेम आहे पण रँक वेगळी का, है ना? तर इथे काय होतं, टाय ब्रेकिंग रूल्स असतात. काय असतं? टाय ब्रेकिंग रूल्स. फॉर एक्झाम्पल, 10वीचे मार्क्स आहेत तुमचे, तुमचे 12वीचे मार्क्स आहेत, ग्रॅज्युएशनचे मार्क्स आहेत, तुमचं एज,
हे फॅक्टर्स वापरले जातात आणि या फॅक्टर्सवरून तुमचं जे रँक आहे तो वर खाली होत असतो. आलं का लक्षात? जर मिस्टेक असेल, समजा जर मेरिट लिस्टमध्ये काही मिस्टेक असेल तर तुम्ही ग्रीव्हान्स विंडो जी असते तिथे अप्लाय करू शकता किंवा तिथे तुम्ही सबमिट करू शकता, है ना. तिथे करेक्शन करण्यासाठी तुम्ही अप्लाय करू शकता, है ना. आणि त्यावेळेतच करेक्शन करायला पाहिजे, अजिबात विसरायचं नाही. तिथंच करेक्शन करायचे, तिथंच मिस्टेक्स तुमचे दाखवून द्यायचे. तुमचे नाही, सीईटी सेलने काही मिस्टेक केलेला असेल वगैरे तर तिथंच तुम्हाला दाखवून द्यायचं आहे. ठीक आहे. मग फायनल मेरिट लिस्ट टाकते. फायनल मेरिट लिस्ट लागल्यानंतर मग त्यामध्ये चेंजेस होत नाहीत. आलं लक्षात? मग त्याच्यानंतर तुम्ही पुढच्या स्टेपला जाता. आलं लक्षात? ही प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे. आता इथे सगळ्यात महत्त्वाचा पॉईंट येतो, तुमची चौथी स्टेप म्हणजे ऑप्शन फॉर्म फिलिंग, है ना. ऑप्शन फॉर्म फिलिंग इथेच तुमचं ऍडमिशन ठरत असतं. खूप स्टुडंट्स काय करतात, ही जी स्टेप आहे ती कॅज्युअली घेत असतात, इथे जास्त महत्त्व देत नाहीत, है ना. इग्नोर करत असतात काही वेळेला, मग नंतर ते रिग्रेट करत बसतात. आलं का लक्षात? आता ऑप्शन फॉर्म म्हणजे काय असतं बघा, तुम्हाला जे काही कॉलेज पाहिजे त्याचं प्रेफरन्स तुम्हाला दिला जातो, है ना. प्रेफरन्स लिस्ट आपल्याला भरायची असते की बाबा मला हे कॉलेज टॉपला ठेवायचं आहे, या कॉलेजमध्ये ॲडमिशन घ्यायचं तर त्याचं नाव टॉपला ठेवायचं आहे. जसं की JBIMS मध्ये पाहिजे तर 1 नंबरला JBIMS, मग सिमश्री, पुंबा, वेलिंका, DY पाटील असं तुम्ही लिस्ट देता. आलं का लक्षात? अशी लिस्ट तुम्ही देता, 5च तुम्हाला द्यावे लागतात. ओके. आता इथे एक तुम्हाला सांगतो, तुम्ही जेव्हा ऑप्शन फॉर्म फिल कराल तुम्हाला एक गोल्डन पॉईंट सांगतो मी तुम्हाला, गोल्डन रूल म्हणा किंवा गोल्डन पॉईंट म्हणा, है ना, जो की तुम्हाला सगळ्यांनाच वापरायचा आहे, है ना. ड्रीम कॉलेज वरून सुरुवात करायची. तुमचं जे ड्रीम कॉलेज आहे, तुम्हाला जिथे ऍडमिशन घ्यायचंय, ज्या कॉलेजमध्ये तुम्हाला शिकायचंय, तो ड्रीम कॉलेज त्याच्यापासून सुरुवात करायची. म्हणजे त्याचं नाव अगदी वरती ठेवायचं तुम्हाला, है ना. अलॉटमेंट सिस्टीम जी असते ती कशी चालते, ती टॉप टू बॉटम चालत असते, त्यामुळे वरून सुरुवात होते. मग तुमचं ड्रीम कॉलेज आहे ते वरती असायला पाहिजे ना. सो ड्रीम कॉलेजची लिस्ट देताना, म्हणजे कॉलेजची लिस्ट देताना, प्रेफरन्स देताना तुमचं ड्रीम कॉलेज अगदी टॉपलाच असलं पाहिजे, है ना. कारण जर वरचं कॉलेज मिळालं नाही तर सिस्टीम काय करतं, पुढच्या रेफरन्सला ढकलतं, पुढच्या रेफरन्सला वळत असतं. आलं ना. म्हणजे JBIMS समजा नाही मिळालं तर सिमश्रीकडे जातं, बट तुम्हाला JBIMS पाहिजे तर JBIMS फर्स्टच पाहिजे. आलं लक्षात? हे गोल्डन रूल आहे तुमचा. ओके. आणि दुसरी गोष्ट लक्षात ठेवा, तुमच्या मनामध्ये हे पण असेल की सर आम्ही किती कॉलेज प्रेफरन्समध्ये टाकायचे, प्रेफरन्स लिस्टमध्ये किती कॉलेज टाकायला पाहिजे, है ना. तुम्ही जास्तीत जास्त कॉलेज भरायचे, है ना. सेफ, मॉडरेट असायला पाहिजे आणि तुमचं ड्रीम, राईट, असं तुम्ही सेफ गेम खेळायचं आहे. आणि फक्त टॉप कॉलेजेस भरायचं आहे असं नाही, टॉप कॉलेजेस भरून टॉप कॉलेज तर टॉपलाच ठेवायचं तुम्हाला लिस्टला, पण त्यासोबतच तुम्हाला बाकीचे कॉलेज पण द्यायचं आहे ना. कारण जर समजा या टॉप कॉलेजचंच तुम्ही नाव दिलं आणि याच्यामध्ये सीट तुम्हाला नाही मिळाली तर मग तो नंतर प्रॉब्लेम होऊ शकतो, राईट. सो बाकीचे कॉलेज पण तुम्हाला द्यायचं आहे. ओके. आता याच्यामध्ये कधी कधी चुका होतात आपल्या. काय चुका होतात? आपण कमी कॉलेज भरतो. आपण जसं की मी तुम्हाला सांगितलं की तुमचा जो ड्रीम कॉलेज आहे तो सुरुवातीला ठेवायचा आहे, है ना. आपण असं करत नाही, आपण रँडमली ऑर्डर करत असतो, रँडम ऑर्डरमध्ये ठेवत असतो, त्यामुळे आपली चूक होऊन जाते, है ना. आपल्याला जे कॉलेज पाहिजे ते टॉपवरून घ्यायचं, कारण मी जसं तुम्हाला सांगितलं की अलॉटमेंट लिस्ट जी आहे ते टॉपपासून चालते, टॉप टू बॉटम होत असते, त्यामुळे. ठीक आहे. त्यानंतर प्लेसमेंट चेक करायला पाहिजे, प्लेसमेंट अगोदर चेक करायचे. हॉस्टेल, तुमचं लोकेशन, या सर्व गोष्टी बघूनच चेक करायचं, सगळं बघूनच प्रेफरन्स लिस्ट द्यायची आहे तुम्हाला, है ना. या चुका अवॉइड करायचे की बाबा हॉस्टेल लोकेशन बघायचं नाही, इग्नोर करायचं, फक्त कॉलेज बघायचं आणि कॉलेजचं नाव द्यायचं, बाकी सब देख लेंगे भगवान भरोसे, असं नाही करायचं. सर्व गोष्टी चेक करायच्या. ठीक आहे. या सगळ्या प्रोसिजर झाल्या की मग तुमची होते कॅप राऊंड अलॉटमेंट सुरू. ठीक आहे. आता यामध्ये कॅप राऊंड असतात जवळपास 1 2 3 4 कॅप राऊंड असतात आणि सुरुवातीला रिझल्ट लागतो तो कॅप राऊंड 1चा, राईट. मग इथे तुम्हाला कोणतं कॉलेज अलॉट झालेलं आहे कॅप राऊंड 1 मध्ये, लिस्ट 1 मध्ये, हे तुम्हाला दाखवलं जातं. आता अलॉटमेंट कसं होतं, तर काही सिस्टीम चालत असते, जसं की तुमचं पर्सेंटाईल, तुमची कॅटेगरी, मेरिट रँक कसा आहे, सीट अवेलेबिलिटी किती आहे त्या कॉलेजच्या, राईट. ऑप्शन फॉर्म मध्ये तुम्ही काय प्रेफरन्स दिलेला आहे, या सर्व गोष्टीवरती तुमचं कॅप राऊंड किंवा तुम्हाला मिळणारं कॉलेज जे आहे ते ठरत असतं. अशी सीट अलॉटमेंट होत असते, राईट. मग कॅप राऊंड 1 मध्ये तुमचं नाव नसेल तर तुम्ही काय करू शकता, बेटरमेंट करू. समजा तुमचं नाव आलेलं आहे बट तुम्हाला ते कॉलेज नको असेल तर तुम्ही बेटरमेंट करू शकता. ठीक आहे. किंवा तुम्हाला जर तेच कॉलेज हवं असेल जे तुम्हाला कॅप राऊंड 1 मध्ये दिले तर तुम्ही फ्रीज करू शकता, ते मी पुढे सांगणार आहे तुम्हाला. ठीक आहे. सो कॅप राऊंड 1 जी आहे त्याची लिस्ट पहिल्यांदा लागत असते.
त्यानंतर बघा एकदा का लिस्ट लागली तर मग तुम्हाला एक ऑप्शन मिळतो की बाबा तुम्हाला जी लिस्टमध्ये दिलेला आहे किंवा या कॅपराऊंड 1च्या रिझल्टमध्ये जो कॉलेज आपल्याला दिलेला आहे तो कॉलेज हवा आहे की आपल्याला दुसरा कॉलेज हवा आहे. कारण याच कंडिशनला विद्यार्थी कन्फ्यूज होत असतात. आता समजा की कॅपराऊंड 1च्या रिझल्टनुसार तुम्हाला जी काही सीट अलॉट झालेली आहे, ज्या कॉलेजची सीट अलॉट झालेली आहे, तेच कॉलेज तुम्हाला हवं असेल, तिथेच ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्हाला काय करायचं आहे? फ्रीज करायचं आहे. काय करायचं आहे? फ्रीज करायचं आहे. आणि तुम्हाला ते कॉलेज नको असेल आणि दुसऱ्या कॉलेजमध्ये ऍडमिशन घ्यायचं असेल तर तुम्ही काय करू शकता? बेटरमेंट करू शकता. बेटरमेंटचा अर्थ काय? बेटरमेंट म्हणजे तुम्हाला आणखीन बेस्ट कॉलेज पाहिजे तर आम्ही काय करतोय? दुसरी एक ऑप्शन घेत आहोत किंवा दुसरा चान्स घेत आहोत आणि पुढच्या कॅप राऊंडसाठी आपण रेडी होत आहोत. बरोबर आहे ना? जर अलॉटेड कॉलेज फायनल करायचा असेल तर तुम्ही फ्रीज करायचंय आणि जर तुम्हाला बेटर कॉलेज ट्राय करायचं असेल तर तुम्ही बेटरमेंटचं ऑप्शन निवडायचं आहे. ठीक आहे. सो या सर्व गोष्टी असतात तुमच्या पूर्ण प्रोसिजरमध्ये. याच स्टेप्सने तुमचं पूर्ण ऍडमिशन पर्यंत कॉलेज सुरू होईपर्यंत ह्या प्रोसिजरने चालत असतं. ठीक आहे. आणि या व्यतिरिक्त काही तुम्हाला अडचण असतील, तुम्हाला काही जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये मला विचारू शकता. नेक्स्ट सेशनमध्ये त्याचं व्यवस्थितपणे तुम्हाला सविस्तर उत्तर देईन. ठीक आहे. सो थँक्यू सो मच. हॅव अ ग्रेट डे. सी यू इन द नेक्स्ट सेशन.